ऑलराईट, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे बारामतीला आणि आज आहे 31 जानेवारी आणि बारामतीला चाललो याचं कारण असं आहे की एका आपल्या मित्राचं फंक्शन आहे. आणि आणखीन एक विशेष कारण म्हणजे ही जी गाडी बघताय ही गाडी आपल्याला बारामती एका मित्राला द्यायची आणि ही माझा एक मित्र रोहित आहे, त्याची गाडी आहे. आणि सकाळी 6 वाजता घरातून निघालो होतो आणि आता जवळपास 7 वाजले, जवळपास 40 किलोमीटर आलेलो आहे. आणि बारामती अजून पण आहे 120-110 किलोमीटर वगैरे. तर असं काही आत्ता वातावरण आहे, सकाळी थंडी आहे वातावरणात, बरीचशी थंडी आहे. थंडी आहे, ग्लोव्ज वगैरे घातलं, रायडिंग जॅकेट नाही घातलं. आणि 1 वर्षानंतर म्हणजे मागच्या डिसेंबरमध्ये मी हेल्मेट घातलं होतं हे, आणि त्यानंतर आज हे हेल्मेट मी आज घातलेलं आहे. म्हणजे आज राईड होते जवळपास 100 किलोमीटरपेक्षा जास्ती पहिल्यांदा 1 वर्षानंतर. आणि आत्ता असं काही इथलं वातावरण आहे. तर निघतोय आता. ब्लॉगची सुरुवात केली गावातून, पण तिथं लाईट गेली त्यामुळं काय करता आलं नाही. त्याच्यामुळं आता इथं येऊन या ठिकाणून ब्लॉगची सुरुवात चालू केलेली आहे. तर ही आहे TVS Max 100R आणि 2 स्ट्रोक गाडी. खूप जास्त मजा येते गाडी चालवा. शॉकर दोन्ही वाढवलेले आहेत. गाडी खूप जुनी, जवळपास 30 वर्षाच्या आसपासची गाडी आहे आणि स्टील रनिंग सुपर. याचे व्हिडिओज तुम्ही बघताल थोड्या वेळात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली जी सकाळ आहे ती झालेली आहे आणि सनराईज पण झालेलं आहे. आणि 10-15 मिनटं इकडं तिकडं गेले असंच. आणि या ठिकाणी आपली आहे ही बाईक आणि आपण निघालो आहे बारामतीकडे. ऑल राईट, तर आता आपण गाडी पण चालू केलेली आहे आणि आपला ब्रेक झाला आणि सनराईज पण झालेलं आहे. समोर सूर्य बघू शकता तुम्ही. आणि 2 स्टॉप गाडी आपण आता निघालेलो आहे. कॅमेराचा माउंट नीट बसत नाही आहे. तर या ठिकाणी आपण वंदना मिसळ या ठिकाणी आलेलो आहे आणि आपला ब्रेकफास्ट
मेदूवडा आणि ते आहे हॉटेल वंदन बायपासला. मस्त असा ब्रेकफास्ट झालेला आहे, खूप भारी टेस्ट होती मेदूवडा. आणि आता चहा आलेला आहे, चहा पण टेस्ट करतो. खूप भारी चहा इथला, एकदम नक्की ट्राय करा. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट सकाळी आला तर सकाळी मिळतो, दुपारी पण मिळतो आणि बाकी वेळेस मी काय चहा पिऊया, खूप भारी चहा असते. तर मित्रांनो, हॉटेल वंदना मिसळ या ठिकाणी आपला आता नाश्ता झालेला आहे. चहा आणि मेदूवडा याचा ब्रेकफास्ट आपण केला आहे. समोर दिसतात ते निखिल, हे आमचे मित्रच आहेत, आमच्या गावाकडचे बार्शीकडचे, आणि त्यांचं हे इंदापुरातलं छान असं हॉटेल आहे. या ठिकाणी उत्तम प्रकारचा ब्रेकफास्ट तुम्हाला करायला मिळतो. तर या ठिकाणी मी कधीही न चुकता इथंच ब्रेकफास्ट करतो. आणि चहा इथला उत्तम असतो, स्पेशल मिसळही आहे आणि इंडियन ब्रेकफास्ट पण एकदम मस्त. चला तर आता निघूया. आपल्याला इथून राईट जायचं. ऑल राईट. सो हा आहे दिवस दुसरा आणि आत्ता मी आहे फलटणच्या आसपास. आणि या ठिकाणी बघताय तुम्ही प्रचंड असं धुकं दिसतंय का तुम्हाला? हे धुकं नाही आहे, हे आहे धूर. धुकं कमी, धूर जास्त आहे. तर या ठिकाणी मी आत्ता थांबलो होतो. तर फलटणच्या थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं. तर या ठिकाणी अतिशय सुंदर असं गहू आहे आणि हिरवागार आहे आणि इथं नारळाची झाडं पण आहेत. त्याच्यामुळं हा इथला जो लोकेशन आहे तो खूप भारी दिसतो आहे आणि असं वाटत नाही की आपण आत्ता फलटणच्या आसपास आहे किंवा दुसऱ्या कुठल्या इकडच्या एरियात आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण दिसतं. हेच थोडंसं थंडी आणि खरं धुकं असतं तर खूप भारी वाटलं असतं, पण हे आर्टिफिशियल धुकं आहे. म्हणजे धुकं नाही आहे, धूर आहे. तर असं काही आपला आजचा डे 2 आहे. आणि हा आपला आजचा डे 2. आज आपण ही गाडी सोडून देणार आहे आणि गावाकडे निघणार आहे आणि आपली दुसरी गाडी घेणार आहे आणि ती घेऊन गावाकडे जाणार आहे. तर असं काही आजचं शेड्यूल आहे आणि ऑल राईट. बारामती. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे फलटण बारामती रोडवरून आतमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या रोडला. आणि तिथून थोडंसं आतमध्ये पुढं आल्यानंतर हा जो रोड आहे हा जातो बारामती पाटस या रोडला. तर हे सगळे आतले इंटरनल रोड आहेत. तर त्या रोडने मी आतमध्ये आलो होतो. तर अतिशय माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की रोड खराब आहे, पण रोड बघताय तुम्ही अतिशय मस्त रोड आहेत सगळे इकडं आतमध्ये. आणि शेती तर इकडची काय बघायची सोय नाही. शेती खूप जास्ती भारी, हिरवीगार शेती आणि खूप जास्ती इकडं नारळाची झाडं, गहू, खूप जास्ती भारी भारी ठिकाणं होती. किती वेळ थांबला? गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 3 आणि आज आपण आलेलो आहे परंडा इथे. आमचा जो मित्र आहे रोहित,
आपला जो रायडिंग पार्टनर आहे दरवेळेसचा, त्याच्या शेतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय पाठीमागं हा गहू आहे आणि या ठिकाणी हे जे सगळं दिसतंय ते हे सगळं शेत आहे रोहितचं. तर काल बारामतीला गाडी सोडली आणि बारामतीहून गाडी सोडल्यानंतर STनी आपण इथंपर्यंत आलो. काल परांड्याच्या किल्ल्यावरती पण गेलो थोडा वेळ, कारण रोहितला यायला थोडा वेळ लागला. तर मग तोपर्यंत जाऊन परांड्याच्या किल्ल्यावर एक छोटीशी भेट देऊन आलो. तर आता ही हिमालयन 1-2 वर्ष गायब होती, आता परत हिमालयन बॅक टू होम आलेली. ही आपली रोड किंग इथे एक SD स्क्रॅपमध्ये पडली. आणि या ठिकाणी कांदा आहे, त्या ठिकाणी केळीची बाग आहे. असं काही इथलं आता सेटअप आहे. आणि सनराईज होईलच आता, ऑलमोस्ट 7 वाजत आलेत. 7 वाजतात, अजून थोडा वेळ आहे. सनराईज होईल आणि हा आहे शेतात येणार रस्ता. तर एक आता खाली चक्कर मारून येणार आम्ही केळीच्या बागेत आणि परत आपली SD घेऊन बॅक टू होम, बॅक टू वर्क. कारण बरेच कामं पडलेत पाठीमागं. जांभळं झाड भारी, याला खूप जांभळं लागतात. तिथे एक ॲव्हेंजर आहे. गाड्यांचा ढीग आहे, ढीग. तर आता आलेलो आपण बागेत आणि अशा प्रकारची केळी लागतात बागेमध्ये आणि अशी ही सगळी बाग आहे. आणि आता इकडं सनराईज पण झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे बागेतून असंच वरती वरती वरती. तर आता आपण रोहितच्या शेतातून निघालेलो आहे आणि SD चालू होत नव्हती. तर SDला बराच वेळ आम्ही ट्राय करून चालू केली, कारण त्याचा कार्बोरेटर चेंज केलेला आहे, पुढचं टायरचं रिम चेंज केली. तर एक छोटंसं काम होतं, तर हे करण्यासाठी गाडी रोहितकडे आली होती. ग्रिप गायब झाल्या माझ्या आणि आता निघालो आहे. तर या ठिकाणी काही फोटोज वगैरे काढले आम्ही आत्ता, जे आपल्याला यूट्यूबला थंबनेलला वगैरे काम येतील. आता गाडी चालू करतो आणि निघूया. ओके, गाडी चालू झाली. तर मित्रांनो, गावाकडे पोचता पोचता 12 वाजले, कारण बार्शीमध्ये 2-3 ठिकाणी थांबलो होतो आणि गाडीचं थोडंसं एका ठिकाणी पेट्रोल पण संपलं, तर गाडीने थोडंसं ढकलत नेऊन पेट्रोल टाकलं. तर असा काही किस्सा झाला आणि कार्बोरेटर बदलल्यामुळं 50-60च्या पुढं गाडी जास्त पळत नाही आहे. तर असं काही आत्ता सीन झालं आहे. आता ऑलमोस्ट गावाकडं पोचलेलो आहे आणि आलो आहे, आपल्या घराच्या पण जवळ आलेलो आहे. तर आता खूप जास्त ऊन झालं आहे, या वेदरमध्ये राईड अजिबात करू वाटत नाही. पण आता गाडी आपली आणायची होती म्हणून आपण आलो. आता पुढचे शॉट जाऊन आपला हा ब्लॉग एंड होणार आहे घरी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता घरी पोचलेलो आहे आणि हा जो आपला छोटासा ब्लॉग होता हा आता इथंच एंड होतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता या ठिकाणी थोडंसं